जुळे सोलापूर येथे भगवान परशुराम जयंतीनिमित्त 19 एप्रिल रोजी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. भगवान परशुराम जन्मोत्सव समितीच्या वतीने केएलई स्कूल येथून सायंकाळी 5 वाजता मिरवणुकीला सुरुवात होणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष राकेश टोळले यांनी दिली. याच दिवशी रक्तदान शिबिराचाही उपक्रम राबवण्यात येणार आहे. या मिरवणुकीत समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, आजी माजी पदाधिकारी यांच्यासह हजारो समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे यंदा भगवान विष्णूंच्या दशावतारांवर आधारित भव्य चित्ररथ हे प्रमुख आकर्षण ठरणार असून सुमारे 500हून अधिक तरुण तरुणींचे लेझिम पथक मिरवणुकीत रंगत वाढवणार आहे. हजारो महिलांचाही उत्स्फूर्त सहभाग राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांनी या मिरवणुकीत सहभागी व्हावे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेस युवक अध्यक्ष चैतन्य पेठे, स्वागताध्यक्ष अजय कुलकर्णी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. भगवान परशुरामांचा जन्मोत्सव एक आधी स्पष्ट करतो की बऱ्याचदा जयंती म्हणून त्याचा उल्लेख केला जातो, पण भगवान परशुराम हे सप्तचिरंजीवींपैकी एक आहेत आणि चिरंजीवींची जयंती किंवा पुण्यतिथी नसते, त्यांना जन्मोत्सव म्हणतो आपण. तर हा जन्मोत्सव जो आहे तो 19 तारखेला अक्षय तृतीयेच्या दिवशी तिथीप्रमाणे त्या दिवशी येतो आणि त्याच दिवशी जन्मोत्सव सोहळा आणि त्याची मिरवणूक निघावी ही आमची इच्छा होती आणि त्यानुसार रविवारी 19 तारखेला संध्याकाळी 5 वाजता ही भव्य मिरवणूक निघणार आहे. केएलई शाळेपासून निघेल. मिरवणुकीचा मार्ग वगैरे आमचे सहकारी काकासाहेब कुलकर्णी आपल्याला सांगतील. पण मिरवणुकीचं एक आकर्षण असं आहे की आपण एक भव्य चित्ररथ करतो आहे, त्यामध्ये भगवान परशुरामांचे सगळे अवतार त्यामध्ये असतील. आणि दुसरी कल्पना अशी आहे की सोलापूर शहरामध्ये समाज बांधवांपैकी ज्यांनी भरीव काम केलं आहे पूर्वीच्या काळात, तर अशा लोकांचे फोटो तिथं त्या चित्ररथावर प्रदर्शित करण्याचा आमचा मानस आहे आणि त्याचीही तयारी झालेली आहे. दुसरं म्हणजे लेझिम पथक जे आहे ते साधारणतः 500 युवक आणि युवती सध्या गेल्या 12 दिवसापासून लेझिमची प्रॅक्टिसही चांगली सुरू आहे. आणि विशेष म्हणजे ही सगळी तरुण मुलं आहेत आणि स्वेच्छेनं आलेली आहेत आणि या सर्व मुलांना आम्ही आमच्या समितीतर्फे ड्रेस पण दिलेला आहे. त्यामुळे एका युनिफॉर्ममध्ये या 500 तरुण तरुणींचा जो लेझिमचा खेळ असेल तो या शोभायात्रेचं मुख्य आकर्षण असणार आहे. आणि 19 तारखेला संध्याकाळी सुरू होईल 5ला आणि त्यानंतर तो मार्ग ठरून त्याप्रमाणे नंतर बाकीचे विधी होतील. 19 तारखेला अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरती भगवान परशुराम जन्मोत्सव अखंड देशात साजरा केला जातो आणि त्याच दिवशी त्याची मिरवणुकीची सांगताही केली जाते. त्याच धर्तीवरती सोलापूरमध्ये सुद्धा आम्ही 19 तारखेच्या मुहूर्तावरतीच, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरतीच आम्ही भगवान परशुराम जन्मोत्सव साजरा करणार आहोत. केएलई शाळेच्या मैदानावरती त्या ठिकाणी 11 वेदशास्त्री संपन्न गुरुजींच्या मंत्रोच्चाराने त्या ठिकाणी भगवान परशुरामांची स्थापना होईल आणि त्याच्यानंतर आमचे मिरवणूक निघेल. मिरवणुकीचा मार्ग असेल केएलई शाळा, भारतीय विद्यापीठ, चैतन्य मार्केट आणि चैतन्य मार्केटवर पुन्हा यू टर्न असेल आणि पुन्हा भारतीय विद्यापीठ, गोविंदश्री मंगल कार्यालय आणि केएलई शाळा असा हा शोभायात्रेचा मार्ग असेल. या शोभायात्रेमध्ये आदरणीय टोळेसाहेब सांगितल्याप्रमाणे ज्या समाजातील वरिष्ठांनी, दिग्गजांनी, ज्येष्ठांनी समाजासाठी भरीव असं योगदान दिलेलं आहे त्यांचा सन्मान व्हावा अशी सगळ्या समाज बांधवांची एक अपेक्षा होती आणि त्या दृष्टिकोनातनं प्रायोगिक म्हणून पहिल्यांदा म्हणून आम्ही 5 ज्येष्ठांचा आम्ही गौरव करण्याचा मानस आम्ही यावेळेला ठेवलेला आहे. तर त्या 5 लोकांचं फोटो असेल आणि त्यांच्या कारकिर्दीविषयी त्या ठिकाणी लिहिलेलं असेल. नंबर 2 विष्णूच्या दशावताराचं चित्ररथ त्या ठिकाणी तो सुद्धा असेल आणि त्याचीसुद्धा त्या ठिकाणी माहिती त्या शोभायात्रेमध्ये असेल. हे याचं खास आकर्षण असेल. त्याचबरोबर 19 तारखेला या भगवान परशुराम जन्मोत्सव समितीचं ज्या ठिकाणी मंडप असणार आहे त्याच्या बाजूला आमचं सालाबादाप्रमाणे यावर्षीसुद्धा रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे. दरवर्षी आपलं रक्तदान शिबिर असतं आणि यावर्षीसुद्धा रक्तदान शिबिर आहे आणि नेहमीप्रमाणे यावर्षी पण आपण ते रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे. आणि संध्याकाळी त्याची पूजा होऊन प्रसाद वाटप होऊन त्याची संध्याकाळी 10 वाजता शासकीय वेळ पाळून, शासकीय नियम पाळून त्याची सांगता संध्याकाळच्या वेळेला आम्ही ती करणार आहोत. तरी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, त्याशी शहरात मिरवणूक आहेत, आमच्या या
मंडळाला आपण प्रसिद्धी देण्याकरता त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी यावं अशी भगवान परशुराम जन्मोत्सव समिती धुळे सोलापूरच्या वतीने आपण सगळ्यांना विनंती करतो.